माहिती किंवा देण्यात येणार आहे पर्यावरण संदर्भात ते रिपोर्ट शेअर करणार दिल आमच्यासोबत म्हणून विचारतो. थोडासा आलेल्या आहे निधीच्या संदर्भातून आपल्याला माहिती आहे, पण मी फक्त एवढं म्हणू शकते आज की मागील महिनाभराच्या काळामध्ये जेव्हा आपण तिन्ही सभा घेतली होती आणि म्हटलं होतं की पर्यावरणाची विशेष काळजी आपण घेऊ, जरा अधिक लक्ष घालून आपण डम्पिंगचं आपलं काम लवकर व्हावं, फ्री डम्पिंग व्हावा एरिया या अर्थाने काम करतोय. त्याचा परिणाम आपल्या शहराच्या पर्यावरणाच्या संदर्भाने होणार आहे अशी मला खात्री आहे. जो अहवाल आला तो सिवेज वगैरे जे आपले आहे आणि थोडीशी कचरा उचल या संदर्भाने या सगळ्याच दृष्टीने जास्ती स्पीडनी आपलं काम महानगरपालिकेचं करावं लागणार आहे असं लक्षात येत आहे. तुम्ही म्हटलं त्या अर्थाने थोडासा तलावांचा नदी नाल्यांचा विषय आहे. तुम्हाला नजीकच्या पुढच्या दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींवर मोठं काम केलेलं महानगरपालिकेचं दिसणार आहे. वृक्ष लागवडीचंही काम आता त्याही अर्थाने डम्पिंगच्या भोवती जे आहे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचं काम त्याही ठिकाणी आणि नदीच्याही काठावर सुद्धा जिथे जिथे शक्य आहे त्याही ठिकाणी हे काम आता हाती घेतलेलं आहे. तुम्हाला हा जो अहवाल आलाय त्याच्यामध्ये कुठेतरी निश्चितपणे समाधान आहे या स्थितीपेक्षा अधिक जो एनवायरमेंटल स्टेटस रिपोर्ट आई है ये तो 2 साल पहले की है। अभी पिछले 2 साल में स्थितियां बदली है। तकरीबन 550 से ज्यादा हाई राइज बिल्डिंग्स को पिछले 2 साल में महानगर पालिका ने परमिट किया है। एमपीसीबी का ऐसा बोलना है कि बार बार पीएम 2.5 पीएम 10 को लेके महानगर पालिका कोई भी उपाय योजना नहीं कर रही। पीएचई की तरफ से एक गाइडलाइंस 1 साल पहले इशू हुई थी लेकिन आज भी फॉलो नहीं हो रहा है। तो ऐसी स्थिति में 2 साल पहले की रिपोर्ट के हवाले से अगर हम सिर्फ नदी नाले कचरा व्यवस्थापन इसकी ही बात करेंगे तो हवा में जो प्रदूषण हो रहा है, लोगों को जो दिक्कत आज हो रही है, उसको लेकर हमारे पास क्या ठोस उपाय योजना रहेगी? आपल्याकडे तसं पाहिलं तर आपल्या येथील हवेचा म्हणजे किती ती आपल्याला उपयोगी आहे, किती तिच्यामध्ये प्रदूषण आहे या संदर्भातले मीटर्स तसं म्हटलं तर लावलेले आहे. आज घडीला आता ताबडतोबीने त्याचा म्हणजे आपण पाहणी तशा अर्थाने मी स्वतः केलेली नाही किंवा त्या संदर्भातली चर्चा झाली नाही. पण जे हायराईज बिल्डिंगच्या संदर्भात म्हणता आपण त्या अर्थाने निश्चितपणे निर्देश द्यायचे आहेत. खरं पाहिलं तर ते दिले पण लेखी स्वरूपात तशा प्रकारे द्यायचे राहिले की या ज्या हायराईज बिल्डिंग आहेत याच्या संदर्भाने बांधकाम जे होत आहे आणि त्यामुळे हवेत प्रदूषण जे वाढत आहे त्यासाठी शॉवर सिस्टीमचा एक म्हणजे उपाय पूर्वी सुचवला होता की ते करावं म्हणून परत विषय तो आहे की थोडीशी ठोस अंमलबजावणी या संदर्भात म्हणजे करता येत नाही महानगरपालिका त्याची नीट देखरेख ही मात्र आपल्याला विषय भूजल पातळी पण जवळपास उन्हाळ्याच्या आधी 4 मीटर पर्यंत खाली जाते आणि सर्वसामान्यतः ती अर्ध्या मीटर पर्यंत असतेच आपल्याकडे. भूजल पातळी भरून काढण्यासाठी काय उपाययोजना कराल का? मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अतिशय महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी खूप ताकदीने आपण राबवणार आहे. ज्या काही महानगरपालिकेच्या किंवा शासकीय ज्या काही बिल्डिंग असतील म्हणजे आपले सगळे झोन किंवा महानगरपालिकेच्या सर्व बिल्डिंग या सर्व ठिकाणी महानगरपालिकेच्याच माध्यमातून हार्वेस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आपण खूप ताकदीने राबवू आणि जे खाजगी असेल वैयक्तिक ज्यांची घरं आहेत खरं म्हणजे हा नियम आहे, हा काही नव्याने करण्याचा ची तरतूद नाही. पण अनेक ठिकाणी आपल्याला हे लक्षात येते की आपण ज्यावेळी बांधकामाचा किंवा ते पूर्ण झाल्याचा जो परवाना आपण देतो त्या अनेक ठिकाणी आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केलेली नाही आहे ग्राहकांनी आणि आपण मात्र ते काम म्हणजे बांधकामाच्या विषयी त्यांची पूर्ण त्यांनी काम केलेलं आहे अशा अर्थाची पावती देतो. ती पावती आता कुठल्याही प्रकारे पुढील महिनाभराच्या नंतर तशी पावती कुठल्याही घराला आपण अजिबात देणार नाही. कुठाले मॉल्स असतील आणि बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्या मोठ्या ठिकाणी तर आपण खूप ताकदीने म्हणतो पण साधारणतः जे निवासी संकुल जे आता मोठ्या प्रमाणात म्हटलं आपण की स्कीम्स ज्या आहेत या सर्व स्कीम्सच्या ठिकाणी आणि विशेषतः वैयक्तिकही ज्यांची घरं असतील त्याही लोकांसाठी खरं म्हणजे हा नियम आहे अतिशय कडक अंमलबजावणी या संदर्भाने
मैडम महानगर पालिका के ऊपर में क्या कार्रवाई होगी, क्योंकि महानगर पालिका की मुख्यालय की जो इमारत है यहाँ पर 2019-20 में रेन वाटर हार्वेस्टिंग हुआ है। हर साल तकरीबन 4.5 लाख लीटर पानी की अंदर भूजल पातड़ी को बढ़ाने के लिए उपयोग होने की बात हुई थी, लेकिन पिछले 2 साल से वो बंद है। महानगर पालिका के अधिकारी उसी जगह बैठते हैं, आप डायरेक्शंस देते हैं, उन्हीं को इम्प्लीमेंटेशन पूरे शहर में करना है, लेकिन खुद की बिल्डिंग में वो नहीं कर पा रहे। इस मामले में मी पुढील 1 महिन्याचा कालावधी महानगरपालिकेच्या सर्व बिल्डिंगच्या संदर्भात देणार आहे. त्या 1 महिन्यात समजा काही ठिकाणी केलेले आहे वॉटर हार्वेस्टिंग, पण ते ड्राय म्हणजे मृतवतही झालेले आहे, तर ते पुन्हा रिचार्ज करणे किंवा नसेल त्या ठिकाणी नवीन तयार करणे, यासाठी पूर्णच्या पूर्ण 1 महिन्याचा कालावधी आपण पुन्हा एकदा त्यांना देणार आहे. या महिनाभरात समजा ते नसेल तर त्या सर्व जिथे ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई, म्हणजे समजा झोन असेल तर वॉर्ड ऑफिसरवर, आपलं मुख्यालय असेल तर आयुक्तांवर, अशा प्रकारे जिथे शाळा असतील तर त्या मुख्याध्यापकांवर, अशा प्रकारे या सर्व ठिकाणची कारवाई जर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जर ते काम पूर्ण केलं नाही तर त्यांच्यावर. ताई नालेसफाई पोकलेनचा हा मुद्दा जो गाजला, त्या गोंधळामध्ये ऐकू येलं नाही की रुलिंग काय मिळालं, काय ती त्रिसदस्यीय समितीची मागणी करण्यात आली होती किंवा काय, ह्याच्यावर तुम्ही रुलिंग काय दिलं होतं, म्हणजे ह्याच्यावर काय? या संदर्भात ऑडिटच्या विषयाने विचारणा करण्यात आली होती, खर्चाच्या संदर्भात विचारणा करण्यात आली होती. महानगरपालिकेला आपण हे स्पष्ट निर्देश दिले की मागील कालावधीमध्ये जो काही खर्च त्यांनी केला आहे त्याची तुलनात्मक चाचणी व्हावी, आणि कुठे जर असं लक्षात येत असेल की अनियमितता दिलेल्या खर्चामध्ये, म्हणजे दिलेल्या जी देयक आपण दिले आहे त्यामध्ये समजा कुठे अनियमितता दिसून येत असेल तर निश्चितपणे जे अधिकारी त्या ठिकाणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई.